श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. छान वाटतं समोरच्याने अशी कोणती स्तुती केली की मग आपल्याला पण काहीतरी बोलायला जरा छान वाटतं. मला पण जरा चांगल्या चांगल्या आयडिया सुचतात, मग मी तुम्हाला सांगत असते. आता मागं पण बघा ते जुन्या काळातलं लग्न छान, तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं, छान वाटलं. नाही होतच तो काळ तसाच होता. पण आज जी मी एका विषयावर बोलणार आहे तो विषय थोडासा गंभीर आहे बघा. त्यामुळं असं वाटलं की चला तुमच्याबरोबर तो बोलावा. आणि आहे ते हे खरं घडलेलं आहे, म्हणून मी आज तुमच्याजवळ बोलणार आहे. कसं असतं बघा, एखादी गोष्ट जर खूप चांगली होत असली ना, म्हणजे चांगली एखादं माणूस खूप चांगलं म्हणजे प्रामाणिकपणे जर ती गोष्ट किंवा एखाद्याच्या मागं लागला असेल तर लोक काय म्हणतात, तो काय हात धुवून मागं लागलेला आहे बघा. पण म्हणतात ना, खोटं लोक पचवतात, खूप काही पचवतात, पण खोटं कधीतरी हे बाहेर येतच. खोटं खोटं राहत नाही आहे. आणि त्याला एक कोणतरी चांगला प्रामाणिक माणूसच तो वरती आणत असतो. पण त्या प्रामाणिक माणसाला काय करतात लोक, वरती येऊन नाही देत, अजिबात वरती येऊन नाही देत बघा. असं खूप काही ठिकाणी घडते, खूप ठिकाणी घडलंय पण, आणि घडत चाललंय बघा. एखादे आता शाळेत म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा, किंवा आपल्या कोणत्याही जीवनामध्ये, किंवा आता आपण सोसायटीत राहत असू किंवा कुठं दुसरीकडे राहत असू किंवा तर ती व्यक्ती जर चांगली असली ना तर तिला लोक नावच ठेवतात. कितीही चांगली वागू द्या तिला नाव ठेवतात, पण ती तिचा प्रामाणिकपणा सोडत नसते. तसंच काहीशी एक गोष्ट जी घडलेली ती तुम्हाला मी आता सांगते. मध्यंतरी काय झालं, 12 तारखेला बघा, आत्ता रविवारी, एक आमच्या कुटुंबात एक जणाचा वाढदिवस होता लग्नाचा. मग ठीक आहे, आम्ही पण इकडून गेलो, ते तिकडून आले. आणि इतकं सुंदर हॉटेल बरं का, खरंच म्हणजे आजही ते हॉटेल सगळे ओळखतात पुण्यामधलं. झालं, आम्ही गेलो तिथं, घरीच आमचं केक कटिंग वगैरे सगळं झालं आणि आम्ही तिथं जेवायला गेलो. बरं, जेवायला गेलो तर तिथे वेटिंग. रविवार, तुम्हाला तर माहिती आहे, शनिवार रविवार कोणीही महिला घरी स्वयंपाक करत नाही. त्या दिवशी महिलांना सुट्टी असते, असायलाच पाहिजे सुट्टी. महिलांना कोण सुट्टी देणार, सुट्टी असायलाच पाहिजे. मग वेटिंग झाल्यानंतर आम्ही थांबलो बाहेर, बसलो त्या खुर्च्यांवरती. आमच्याबरोबर छोटी छोटी 2 लहान मुलं होती, म्हणजे आमचीच मग आम्ही पाहत होतो कोणता टेबल रिकामा, कारण 1:30-2 वाजलेले होते, जेवायची वेळ झालेली होती. टेबल काय रिकामी होईना. तर एका टेबलावरती लक्ष गेलं माझं की तिथं ते दोघंजणं त्यांचं जेवण होत आलेलं होतं. मला खूप भूक लागलेली होती आणि माझं सगळं लक्ष कोणाचं झालं आहे, कोणाचं चाललं आहे, हा टेबल तो टेबल तो टेबल, माझं सगळं लक्षच होतं त्या टेबलाकडं. माझं काय बाहेर बसलेल्यांच्याकडे लक्ष नव्हतं. झालं, मग त्या 2 म्हणजे नवरा बायकोच होते ते, आणि जेवण वगैरे झालं, ती आले बाहेर. बाहेर आले तर आम्हाला म्हटले बसा बसा तिथं. बरं ठीक आहे, आम्ही बसलो तिथं. आता आम्हाला काय झालं, आम्ही होतो 7 जण, आणि टेबलचं कसं असतं, 6 जणांचं असते, असं तिकडं 3 इकडं 3, 2 आमची लहान मुलं, आम्ही 5 जण असे आम्ही होतो ते. आणि झालं, आम्ही एक खुर्ची अशी मध्ये घेतली साईडला, तिकडं 3 इकडं 3 आणि ती खुर्ची मध्ये. जो लहान मुलगा होता म्हणजे माझा नातू, तो साईडला बसला. दुसरा नातू तो त्याच्या मम्मी शेजारी, हा ह्याच्या मम्मी शेजारी. आम्ही बसल्याच्या नंतर झालं, जेवण आलं. जेवण आमचं म्हणजे थोडंसं होत आलं. आता काही माझा नातू 2.5-3 वर्षाचा असल्यामुळं तो काही जेवून देत नाही. मग त्याच्या हातात दिला मोबाईल. आजकाल प्रत्येक आईवडील मोबाईल हातात देतात, ते काही नवीन नाही आहे. आणि तो आपल्या मस्त ते मोबाईलमध्ये ते व्हिडिओ छान बघत होता, आणि त्याचं काही कुठंच लक्ष नव्हतं. त्याची मम्मी त्याला खाऊ घालत होती, तो मस्तपैकी खात होता व्हिडिओ पाहत पाहत. आमच्या सगळ्यांच्या गप्पा बिप्पा चाललेल्या जेवणाच्या. पण झालं काय, माझ्या सुनेचं लक्ष गेलं शेजारी. शेजारी लक्ष गेलं, तिथे एक पाल होती, ती होती मेलेली, आणि ती त्या फरशीला चिकटलेली होती. म्हणजे अगदी असंच अंतर होतं, एवढंच अंतर. विचार करा, म्हणजे आता माझ्या शेजारी ती भिंत, त्या भिंतीला ती चिकटलेलं,
आणि ती मेलेली पाल तिथं. तिने मला सांगितलं, म्हणे आई असं असं आहे तिथं पाल आहे मेलेली. आम्ही त्या क्षणी पटकन उठलो, बाहेर आलो. आम्ही त्या वेटरला सांगलो तिथं पाली मेलेली. आणि आमचे हे 2 जण उठून पलीकडच्या टेबलावर गेले. आणि इतकं किळस वाटली, आम्हाला पण किळस वाटली. पण करणार काय, ते जेवण आमचं अर्धं झालेलं होतं, अन्न कसं व्हायला घालवायचं. मग ती पण अलीकडे सरकली, त्याला घेतलं, आम्ही इकडं बसलो. पण आमचं ना कोणाचंच जेवणावरची म्हणजे अजिबात असं की आता ते जेवण परत सगळं संपू, आमची इच्छाच झाली नाही जेवणाची, अजिबात नाही झाली. आमचे जे कुटुंबातले 2 व्यक्ती तिकडे बसले ना, ते तिकडे बघायलाच तयार नव्हते. पण आम्ही जी महिला इथं बसलो ना, आम्ही तर ते खरं सांगतो, बळच म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आम्ही काय ते वायाला घालवलं नाही, आम्ही जेवलो होतो. बरं जेवत असताना मग त्याला तर काहीच कळलं नाही. हां बरं, त्याच्या हातात जर मोबाईल नसता ना, त्याला काय वाटलं असतं, काहीतरी काडी किंवा काय, त्याने त्या पालीला हातात घेतलं असतं बघा. पण त्या मोबाईलमुळं त्याचं काही लक्ष गेलं नाही. आणि सगळं झालं आणि पाहतो का, आमच्या 3ऱ्या टेबलावर निघाली ना परत पाल एक. ती पण चांगली अशी बारीक, ती पण सुळसुळ करत चाललेली. सगळे उठले सगळ्यांचे. पण त्या हॉटेल मालकाला काहीच नाही बघा. मला काय बोलायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल. आत्ता जे काही तुकाराम महाराजांनी चाललेलं आहे सगळीकडं, त्यांची ह्यांना भीतीसुद्धा नाही थोडी. म्हणजे काय म्हणायचं ना लोकांना, अरे तुम्ही जरा स्वच्छता ठेवा. त्यांना काय करायचं ते चांगलंच करतात ना, ते चांगलं काम करतात ना आज सगळ्यांचा म्हणजे आजच्या सगळ्याच्या ह्याच्यावरती. तुम्ही सगळ्या लोकांनी त्यांना साथ द्यायला पाहिजे. पण हे तुकाराम महाराजांना सगळी लोक बोलतातच बघा. पण मला काय म्हणायचं आहे, हॉटेलमध्ये जाताना स्वच्छता राखा, आजूबाजूला बघा. इतकी ती दुसऱ्यांदा पाल निघाल्यामुळं मला आज तुम्हाला सांगावं वाटलं. तर काळजी घ्या, बसताना नीट बघा आजूबाजूला, जेवताना. पण आमची अक्षरशः त्या हॉटेलमध्ये जायची बी इच्छा नाही आता परत. आम्ही तर त्या हॉटेलचं नावही घेणार, आम्ही नेहमी जात होतो. पण ही सगळ्यांनी काळजी घ्या म्हणून आज मला तुम्हाला हे सांगावंसं वाटलं, म्हणून तुम्हाला हे सांगितलं. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.